नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते. मित्रहो, दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि दिवाळीत व्हिडिओ करताना मला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोलावं लागत आहे. हे माझं दुर्भाग्य आहे. पण पत्रकार हा कर्मयोगी असतो. त्याला जो प्रसंग समोर येईल त्याला सामोरं जावं लागतं. आज धनत्रयोदशी आहे, उद्या नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णानं नरकासुराच्या साम्राज्यावर आक्रमण करून त्यानं ज्या 16,000 स्त्रियांना डांबून ठेवलं होतं बंदिवासामध्ये, आपल्या जनानखान्यात, त्यांना मुक्त केलं. आणि स्त्री जातीचा सन्मान या देशामध्ये, स्त्री ही स्वतंत्र असते. स्त्रीवर कोणत्याही प्रकारे अनावश्यक बंधनं घालू नयेत. आणि स्त्री ही भोगदासी नाही. ती पत्नी आहे, ती गृहिणी, सचिव आहे, ती माता आहे. तिच्याकडे वेगवेगळ्या रूपात आपण बघितलं पाहिजे, पण कोणत्याही स्वरूपात ती भोगदासी असते असं आपण मानलं नाही पाहिजे. हा भगवान श्रीकृष्णानं नरक चतुर्दशीला दिलेला संदेश आहे. काय झालं आहे की नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेमध्ये स्त्रियांविषयी बोलताना जे काही उद्गार काढले, त्यामुळे सभागृहात बसलेल्या स्त्रियांना रडू आलं. इतके ते उद्गार अशोभनीय, असभ्य होते, पातळी सोडून होते. आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडात तर ते शब्द अजिबात शोभत नव्हते. विषय कुटुंब नियोजनाची उपयुक्तता, कुटुंब नियोजनाचा प्रचार अधिक तेजस्वी कसा करावा, अधिक धारदार कसा करावा. त्यावेळेला स्त्री जर सुशिक्षित असेल तर ती गर्भधारणा टाळू शकते, हा विषय मुख्यमंत्र्यांना मांडायचा होता. पण त्यावेळेला त्यांनी जे शब्दप्रयोग केले ते विधानसभेच्या व्यासपीठावर शोभणारे नव्हतेच. पण कोणताही सभ्य माणूस समोर 4 स्त्रिया बसलेल्या असताना जे शब्द वापरणार नाही, तसे शब्द त्यांच्याकडून वापरले गेले. ते शब्द नेमके काय होते ते आत्ता आपल्याला अचूकपणे कळलेले आहेत असं नाही. पण ज्या अर्थी ते प्रकरण इतकं पेटलं आणि दुसऱ्या दिवशी नितीश कुमारांना माफी मागावी लागली, आणि नुसतं माफी मागून चालणार नाही, तर सगळ्या स्त्रियांसमोर हात जोडून नितीश कुमारांना उभं राहावं लागेल. खाली मान घालून, स्त्रीकडे पुन्हा ते वर मान करून बघू शकणार नाहीत. अशा प्रकारे विधानसभेत टीका झाली आणि या मुख्यमंत्र्याची आम्हाला लाज वाटते असे उद्गार त्यांनी काढले. हा विषय मला थोडासा आज व्हिडिओसाठी चर्चेला घ्यावा असं वाटतं. साधारणपणे भारतातच नव्हे, सगळ्या जगामध्ये पुरुषी मानसिकता आहे. त्याची पातळी कमी अधिक प्रमाणात असू शकते. पाश्चात्य देशामध्ये स्त्रीला अधिक स्वातंत्र्य आहे, हे ठीक आहे. पण तरी देखील पुरुषी मानसिकता आहे. आणि इस्लामी देशामध्ये तर स्त्री ही भोगदासी आणि मुलं निर्माण करण्याचं एक यंत्र आहे असं मानलं जातं की काय, असे आपल्याला जे अनुभव येतात, ज्या बातम्या कानावर पडतात किंवा वाचायला मिळतात, त्यावरून वाटू शकतं. स्त्री आणि पुरुष यांचे संबंध नेमके कसे आहेत? आता स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जरी आज स्त्रियांना भारतात देखील संपूर्ण स्वातंत्र्य त्या अर्थानं असलं, आणि सेना दलात देखील, पोलीस दलात देखील, वैज्ञानिक म्हणून देखील, आणि वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या कामावर की ज्या क्षेत्रात स्त्रिया पडणार नाहीत असं आपल्याला वाटलं होतं,
त्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आज मोठ्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदावर आहेत आणि काम करत आहेत. त्यामुळे स्त्रीला आपल्याकडे मान आहे, प्रतिष्ठा आहे, स्वातंत्र्य आहेच. पण तरीसुद्धा निसर्गानं स्त्री आणि पुरुष हा भेद जो केलेला आहे तो समजून घेण्यात आपण कमी पडतोय असं मला वाटतं. तो भेद काय आहे? तर स्त्रीची प्रजनन क्षमता हा स्त्री आणि पुरुषामधला सगळ्यात महत्त्वाचा भेद आहे. स्त्रीची प्रजनन क्षमता म्हणजे स्त्री ही मुलाला म्हणजे अपत्याला, मुलाला आणि मुलीला जन्म देते, जे पुरुष काम करू शकत नाही. तेव्हा परमेश्वरानं स्त्रीकडे एक विशेष जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी, ते दायित्व काय आहे तर मानवीय वंश त्याचं सातत्य कायम राखणं, त्याचं सातत्य, त्याचं चिरंतन राखणं, हे सगळ्यात मोठं काम स्त्रीकडे आहे. मानवीय वंश सातत्य. आणि ते नुसतं जन्माला घालायचं नाही आहे मूल, तर त्याच्यावर संस्कार करून त्याला सुसंस्कृत मानव बनवायचं आहे. हे देखील स्त्रीला काम करावं लागतं. स्त्री जेव्हा 9 महिने पोटात गोळा मुलाचा, एका जीवाचा वाढवते आणि ते या मुलाला जन्म देते, तेव्हा तिचं स्वतःचं म्हणून जे काही असतं ते थोडंसं कमी होतं. त्यामुळे तेवढी ती शरीरानं दुबळी होती, पण ती मनानं तेवढीच बलवान होते, श्रेष्ठ होते, ज्येष्ठ होते. आपण काहीतरी ही पृथ्वीवरली मानवजात टिकवण्याच्या दृष्टीनं केवढं तरी मोठं योगदान करतो आहोत, हा तिला एक वेगळा अभिमान असतो. हा अभिमान पुरुषाला समजतो की नाही यावर त्या देशाची संस्कृती, त्या देशातली स्त्री पुरुष समानता, स्त्री केवढं मोठं काम करते आहे. ते एका क्षेत्रात ती जर मोठं काम करत असेल तर दुसऱ्या क्षेत्रात तिच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा न ठेवता पुरुषानं त्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत. याला सुखी संसार म्हणतात, याला समतोल साधणं म्हणतात. ते आपल्याकडे नेहमी होतं का? आता भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून अमृतकाल आपण साजरा करतो. भारताच्या स्वातंत्र्याला अनेक पैलू आहेत. स्वातंत्र्य लढ्यातलं सगळ्यात मोठं वैगुण्य हे आहे की या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रीचा सन्मान राखला गेला नाही. रस्त्यावर पडलेली एक वस्तू असावी त्याप्रमाणे कुणाच्याही घरात घुसून स्त्रीचं अपहरण करायचं, तिला 4 चौघांदेखत तिच्यावर बलात्कार करायचे, इतके पाशवी अमानुष की ज्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. अशा प्रकारे स्त्रीला विटंबित करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांना भारतातून फुटून निघायचं होतं अशा प्रवृत्तीने स्त्रीचा सन्मान राखला नाही. आणि ज्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय घ्यायचं आहे, आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांनी स्त्रीचा सन्मान तर मुळीच राखला नाही. त्यांनी स्त्रीच्या सन्मानासाठी ते धावून गेले नाहीत, त्यांनी संघर्ष केला नाही, त्यांनी 2 हात केले नाहीत, त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी उघड्या डोळ्यांनी आपल्या स्त्रीवर होणारे अत्याचार बघितले. ती परंपरा आत्ता आपल्याकडे आहे. नितीश कुमार जे बोलतात त्याच्यामागे ही परंपरा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याला ब्रिटिशांनी निर्माण केलेलं पार्लमेंट होतं. दिल्लीमध्ये हे पार्लमेंट बसायचं. त्या पार्लमेंटमध्ये सीमेवर काही हिंदू स्त्रियांना त्यांचं अपहरण केले हा विषय चर्चेला आला. त्याला काँग्रेसच्या काही सभासदांनी 2-4 स्त्रियांचं अपहरण केलं ही काही राष्ट्रीय समस्या होऊ शकत नाही असं म्हणून हसत तो विषय बाजूला सारला आणि दुसऱ्या विषयावर चर्चा सुरू केली. त्यावेळेला सावरकर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्त झाले होते आणि त्यांना राजकारणावर भाष्य करायची ब्रिटिशांची अनुमती होती. सावरकर असं म्हणाले, स्त्रीचा सन्मान
ही ज्याला राष्ट्रीय समस्या सोडा, पण ज्याला समस्या वाटत नाही आणि आपल्या स्त्रीचा अवमान होतो आहे, हा ज्याला हसण्याचा विषय वाटतो, ते लोक नपुसक आहेत, हिजडे आहेत, असं सावरकरांनी एका प्रगट सभेत उद्गार काढले. त्या दिवसापासून काँग्रेसनं सावरकरांवर बहिष्कार टाकला. सावरकरांच्या अपकीर्तीची मोहीम हातात घेतली. तर ही परंपरा त्याला आहे. म्हणून नितीश कुमार जे म्हणाले, जरी ते म्हणाले की माझ्यावर जयप्रकाशजींचा संस्कार आहे, मी समाजवादी मूल्य मानणार आहे, मी स्त्री जातीची श्रेष्ठता मानणारा आहे, तरीसुद्धा ही जी पुरुषी मानसिकता आहे, विशेषतः काँग्रेस संस्कृतीत वर्धिष्णू झालेली पुरुषी मानसिकता असते, पण काँग्रेस संस्कृतीत वर्धिष्णू झालेली पुरुषी मानसिकता ही वेगळ्या प्रकारची असते. तिला थोडासा नाही म्हटलं तरी एक इस्लामी पदर आहे की स्त्री ही भोगदासी आहे, तिचा मानसन्मान हा काही राष्ट्रीय समस्येचा विषय होऊ शकत नाही. त्याला वेगळ्या प्रकारानं नितीश कुमारांनी तोंड फोडलं आणि त्यानिमित्तानं हा विषय चर्चेला आला. आता यातलं जे गांभीर्य आहे ते आपण थोडं बाजूला ठेवू आणि आपल्या स्त्रिया या नितीश कुमार म्हणतात त्याप्रमाणे जर शिकल्या, सुशिक्षित झाल्या तरच गर्भधारणा पुढे टाळू शकतात. शिकल्या नाहीत तर त्यांना ते करता येणार नाही. त्यांना पुरुषाच्या इच्छेला मुकाटपणे सामोरं जावं लागतं, मान द्यावा लागतो, असा जो गर्भित अर्थ नितीश कुमारांनी म्हटलेला आहे तो तसा आहे का हो? या संबंधात एखाद दुसरा किस्सा आपण आज ऐकूया. दुर्गाबाई भागवत या अत्यंत स्पष्टवक्त्या, विद्वान आणि समाजशास्त्राचा, मनुष्यशास्त्राचा अभ्यास केलेल्या अशा मोठ्या विदुषी होत्या. त्यांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे, त्यांची आजी दुर्गाबाई भागवत लहान असताना त्यांची आजी त्यांना सांगायच्या की हे बघ दुर्गा, लग्न झालं ना की नवऱ्याचा विषय निघाला तर चार चौघात लाजायचं बरं का, नाही तर लोक तुला नावं ठेवतील. लाजायचं, खाली मान घालून उभं राहायचं, अंगठा आणि जमीन हे करायची, सारवायची. पण जेव्हा तू एकांतात असशील, जेव्हा तू आणि तुझा नवरा याबातून तिसरं माणूस कोणी तिथे नसेल, त्यावेळेला लाजायचं नाही, त्यावेळेला धीट व्हायचं. तू त्याची अर्धांगिनी आहेस, त्याची दासी नाही आहेस. तेव्हा तुमचे संबंध नेमके कसे आहेत हे समजून घेण्याच्या दृष्टीनं धीटपणे त्याला 2 प्रश्न विचारण्याची देखील मानसिक सिद्धता ठेवायची. अशा प्रकारे आपल्याकडे म्हातारी माणसं तरुण मुलींना पूर्वी समुपदेशन करत असत. हे मी मुद्दाम तुमच्या कानावर घातलं आहे. आता दुर्गाबाई परिपक्व झाल्यानंतर, ज्येष्ठ श्रेष्ठ झाल्यानंतर एक पुस्तक मराठीमध्ये निघालेलं आहे, मला वाटतं मालवणी म्हणी किंवा अश्लील म्हणींचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचा लेखक माझ्याकडे आहे, ते पुस्तक आत्ता मला लेखकाचं वयोमानामुळे नाव आठवत नाही आहे, पण तो दुर्गाबाईंकडे गेला आणि म्हणाला मी पुस्तक करतो आहे अश्लील म्हणी आणि मालवणी म्हणी वगैरे, तर मला सांगा बरं काय काय आणखीन करायला पाहिजे. दुर्गाबाई भागवत म्हणाल्या, मी तुम्हाला धक्कादायक माहिती देते. या ज्या अश्लील म्हणी आहेत ना, यांचा साठा पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे अधिक असतो. तेव्हा तुम्ही स्त्रियांना भेटा, विशेषतः जुन्या काळातल्या, आणि त्यांना म्हणावं तुमच्याकडे काय अश्लील म्हणी आहेत सांगा बघू. तेव्हा आपल्या स्त्रिया कोणत्याही विषयात कमी नव्हत्या. आणखीन एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. आनंदी गोपाळ ही पुण्याच्या श्रीज जोशींची कादंबरी आहे. आनंदी गोपाळ या पहिल्या भारतीय की ज्या अमेरिकेत जाऊन डॉक्टर झालेल्या पहिल्या भारतीय. आणि त्यांचा नवरा गोपाळराव जोशी हा अत्यंत चमत्कारिक माणूस होता, तो सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर श्रीज जोशींची कादंबरी आणि ती 60च्या सुमाराला काहीतरी, आणि ती गाजली. त्याच्यावर मुंबईच्या गिरगावातल्या साहित्य संघामध्ये चर्चा झाली.
त्याच्यावर मला असं वाटतं की मवा धोंडांनी भाग घेतला होता. धोंडांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की या कादंबरीमध्ये वारंवार बायको नवऱ्याच्या पाया पडते असे प्रसंग आहेत. मला जरा ते खटकलं, म्हणून मी पुण्यामध्ये गेलो आणि अगदी जुन्या जख्ख म्हाताऱ्या बायकांना भेटलो आणि त्यांना विचारलं, काय हो आपल्याकडे काय पद्धत आहे, बायकोनं नवऱ्याच्या कधी पाया पडायचं असतं? तर एक म्हातारी बाई मला असं म्हणाली, आयुष्यात दोनदाच पाया पडायचं असतं. एक म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री, की जे काही करायचे ते नीट करा हे सांगण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे 8 मुलं झाल्यावर की आता पुरे हे सांगण्यासाठी, आता तुमचे पराक्रम पुरेत, आता मला माझं आयुष्य मोकळेपणानं जगू द्या. तेव्हा दोनदाच पाया पडायचं असतं. तर अशा आपल्याकडे चालीरीती आहेत. आणि मग स्त्रीचा सन्मान याच्यावर तर महाभारत उभं आहे. स्त्रीच्या सन्मानासाठी रामायणामध्ये राम रावण युद्ध झालेलं आहे. ही सगळी पार्श्वभूमी या सणाच्या निमित्तानं आणि बिहार विधानसभेतल्या वादंगाच्या निमित्तानं मी सांगितली. दुसरं, मला एक गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्यांमध्ये मला एक असं आढळलं की मुंबईमध्ये प्रदूषण वाढते, वायू प्रदूषण, आणि हे 1-2 दिवसात 1-2 वर्षात कमी होणार नाही. ही लढाई 20 वर्ष आपल्याला लढावी लागेल असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले आहेत, असं आलेलं आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या, ज्या सुधारणा ते करणार आहेत, त्यामध्ये बाहेर गावाहून मुंबईत जी वाहनं येतात त्यांना सीमेवरच त्या गाड्यांची चाकं, चक्र ही धुवायची आणि मग त्यांना मुंबईमध्ये प्रवेश करू द्यायचा, अशी एक सुधारणा त्यांनी सुचवलेली आहे. म्हणजे ते करणार आहेत. मला हे वाचल्यानंतर आठवलं की आपल्याकडे पहा, पूर्वी आपली छोटे छोटे वाडे होते, त्यावेळेला घराच्या बाहेरच्या भागात छोटीशी टाकी असायची, छोटीशी मोरी असायची, आणि त्यावेळेला तिथे पाय धुवून मगच घरात तुम्हाला प्रवेश करता येत असे. आजच्यासारखं घाणेरडे पाय घेऊन घरात यायचं, बाथरूममध्ये जायचं आणि मग पाय धुवायचे, आणि ते सुद्धा पूर्वी धोतर आणि नऊवारी असायची, त्यावेळी धोतर आणि नऊवारी वरती करून पाय धुता येतात. आता पॅन्ट काढावी लागते. तेवढा काळ तुम्हाला तुमचे ते घाणेरडे पाय घरात असतात. तर मला हे आपलं आठवलं. दुसरं म्हणजे हल्ली रस्ते धुण्याचं काम चालू आहे. मी स्वतः 1960च्या आसपास फोर्ट भागामध्ये एके दिवशी मला सकाळी ड्युटी होती म्हणून जावं लागलं. तर मी फोर्टमधले रस्ते सकाळी 7-7:30 वाजता महापालिकेकडून धुतले जात आहेत हे मी बघितलेलं आहे. त्या जुन्या गोष्टी परत परत येत आहेत. तर जसे रस्ते आपण धुतो, जसे चाकं आधी धुवून मग मुंबईच्या सीमेत आपण त्यांना प्रवेश करू देतो, तसं बाहेरून ज्या वस्तू येतात, मग त्या टी व्हीच्या माध्यमातून असतील, मोबाईलच्या माध्यमातून असतील, त्या आपल्या मानसिकतेत प्रवेश करणे, विशेषतः तरुणांच्या मानसिकतेत प्रवेश करण्यापूर्वी त्या जर व्यवस्थित धुवून आपल्याकडे घेता आल्या तर एकंदर सामाजिक जीवन स्वास्थ्यकारक होण्याच्या दृष्टीनं खूपच त्याचा पुष्कळ उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.